काळा पैसा बँकांमध्ये आणल्यानंतर 31 डिसेंबरला आणखी एक घोषणा करणार असल्याचे संकेत नरेंद्र मोदी यांनी दिले। ही घोषणा काय असेल याबाबत सर्वांना उत्सुकता आहे। बँकिंग क्षेत्रातले नियम बदलू शकतात का याविषयी बँकर अमृता फडणवीस यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील। 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद केल्याच्या निर्णयानंतर सगळीकडेच गेल्या आठवड्याभरापासून ग्राहकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत। एटीएम बाहेर तर दुसरीकडे बँकेतही ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते आणि एका आठवड्यानंतर आता काय परिस्थिती आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत एक खास पाहुणे, एक खास गेस्ट आहेत, ते म्हणजे बँकर अमृता फडणवीस सध्या आपल्यासोबत आहेत। अमृताजी, तुम्ही स्वतः बँकेत काम करता, काय परिस्थिती आहे सध्या? परिस्थिती अशी आहे की जे बँकर्स आहेत बँक्समध्ये ते लिटरली 14-15 तास बँकेत आहेत आजकाल, कारण इतकं वर्कलोड वाढलेलं आहे। 10 गुणिले जास्त त्यांना कॅश हँडल करावा लागतो आहे। हा टेम्पररी फेज आहे, त्याच्यात तुम्हाला 2-3च ऑप्शन्स आहेत। ATM विड्रॉल सर्टन लिमिटपर्यंत तुम्ही करू शकता, कॅश एक्सचेंज पर पर्सन सर्टन लिमिट आहे जी आपल्याला माहीतच आहे, आणि त्या व्यतिरिक्त जसं भाजीवाल्यांना नॅचरली तुम्ही कार्ड नाही देऊ शकत, त्यांच्यासाठी तुम्हाला कॅशच काढावी लागणार। पण बाकी काही करता आहे तर तुम्ही कार्ड यूज करा, नाही तर चेक पेमेंट करा, तर त्याच्याने लाईनी तुम्हालाच लाईनींमध्ये नाही लागावणार, कमी होऊन जाईल ते। म्हणजे तुम्हाला असं वाटतं ही जी सध्या प्रक्रिया सुरू केलेली आहे, जे सक्त केलेली आहे पूर्ण, ती तशीच कायम राहू शकते यापुढेही? मला वाटतं लिक्विडिटी नक्कीच वाढणार आहे। आता तर नोट्स पण इंट्रोड्यूस होत आहेत आणि मला वाटतं कोणालाही घाबरायची गरज नाही। घरी थोडे बहुत पैसे पडले असतील 500-1000 तुम्ही अकाउंटमध्ये डिपॉझिट करू शकता, एक्सचेंज लिमिट कमी असली तरी, कारण प्रत्येकाच्याकडे थोडं बहुत कधी सेविंग असतं, कधी कोणी दिलेले असतात। तर मला नाही वाटत मोदीजी एकेका या काही छोट्या डिपॉझिट्सच्या मागे पडतील, त्यांना ते मोठे लोक टार्गेट करायचे, त्यांना करतील ह्या प्रकारे ते। कुठेतरी ऑनलाईन ट्रान्झॅक्शनकडे वळा, हा एक खास सल्ला अमृता फडणवीस यांनी दिला। व्हिडिओ जर्नलिस्ट दिलीप शिंदेसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।